ऑफिसर, तुम्ही इकडं काय करताय? काय करतोय म्हणजे काय? मी काय आता इकडे येऊ नाही शकत का तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला? आधीच तिथे एवढा वेळ बंगल्यातच होते की मी. तू जेव्हा तिथे होती तेव्हा मला तुझ्याशी असं बोलता येत होतं का? हा, जर माझ्या हातात असेल ना तर 1 मिनिट सुद्धा तुला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही मी. कुठे तुझा अँग्री यंग बा? हळू बोला ना. बा मोहन सरांच्या गाडीवर गेला आहे. मला का हळू बोलायला लावतेस? बाहेर गेलाय ना, आणि गणी पण शाळेत गेला असेल, मग काय हरकत आहे ना? ती बघते की. कोणती? ती कोणती? जास्वंदी. सॉरी, नाही बरोबर आहे. पण मला एक सांग पारू, म्हणजे त्या जास्वंदीच्या फुलाच्या साक्षीनेच तर आपलं प्रेम फुललं आहे ना. मग आता तिच्या समोर जर आपण असं एकमेकांना भेटतोय, लपून छपून एकमेकांशी बोलतोय, रोमॅन्टिक होतोय, तर मग तिला ते आवडणार नाही का? हो का? हो. काय मी काय- आदित्य दादा? नाही म्हणजे त्या परितोषने लग्न केलं म्हणून तुला पण घाई झाली का? एक तर माझा आणि त्या परितोषचं कंपॅरिझन करू नकोस, कळलं का? परितोषने एकतर त्या मूर्ख दिशा सोबत लग्न केलंय. कुठे ती दिशा आणि कुठे पारू? आणि तू बरोबर बोलत होतास हं? त्या दिशाने ना हे लग्न फक्त प्लॅन म्हणून केलंय आपल्या घरात शिरण्यासाठी. तिचं काही प्रेम वगैरे नाहीये त्या परितोषवर. एक्झॅक्टली, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. पण मग आता पुढं काय करायचं आपण? माझ्याकडे एक कमाल प्लॅन आहे. काय? त्याच्यामुळे आपण तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवू शकतो. कसं? आज त्यांचा हनीमून आहे. प्रीतम, काही काय बोलताय तुम्ही? हनीमून आहे मग काय करायचं? तुम्ही काय तिला अद्दल घडवणार आहात की तिच्या हनीमूनची सगळी तयारी करून ठेवणार आहात? का तसं नाही पण नाही नाही नाही, 1 मिनिट प्रिया. प्रीतम म्हणतोय ते बरोबर आहे. हे बघा, त्या दिशाचं परितोषवर काही प्रेम नाहीये, त्यामुळे ती त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं निर्माण होईल असं काही करणारच नाही. ऍक्च्युली म्हणजे दिशा आणि पारितोष यांच्यामध्ये फार काही चांगले रिलेशन राहणारच नाही. आणि इव्हेंच्युअली परितोषला पण कळेल की ती दिशा कशी आहे. आणि आपल्याला तर माहितीच आहे की दिशा या घरात तिच्या स्वार्थापोटी आली, पण तिचा या घरात येण्यामागे काय हेतू आहे ना तेही आपल्याला कळेल. येस, इकडे हा प्लॅन सांगतो. वहिनी, मी चिडायची काय गरज होती? एकतर पहिला विधी होता परितोष आणि दिशाचा, तरी चिडल्या. त्यांची तर सवयच आहे सतत 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 चिडायची. पण खरं तर वहिनी जे बोलल्या ते खरं बोलल्या. दिशाने किती त्रास दिला या घरातल्यांना, या घराला. किती वाईट वागली आहे ती. वहिनी तर आता म्हणाल्या जे काही होईल ते मलाच निस्तरावं लागेल. मला फार टेन्शन आलंय सगळ्याचं. काय करू मी? येऊ सासू मॉम?
अगे तिशा काय करतेस तू? पाय दाबते, असा का प्रश्न विचारताय? माझ्या सासूची सेवा करते मी. हो का? एक मिनिट थांब. काय झालं? नाही, माझे पाय नीट आहेत की नाहीत बघते. कापून वगैरे घेऊन जायचीस ना, काही भरोसा नाही तुझा. हो सासू मॉम, तुम्ही अजूनही असाच विचार करताय माझ्याबद्दल. मी बदलली हो, खरंच बदलली आहे. हा मला माहिती आहे, आपण आधी पार्टनर्स इन क्राईम होतो, माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्ही सामील होतात. पण मला एक सांगा, मला जेव्हा या घरातून मुस्काडात मारून पोलिसांच्या ताब्यात देत होते तेव्हा एकदा तरी मी तुमचं नाव घेतलं का? हा म्हणजे मी 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 पोलिसांना काही सांगितलं का? आपण एकत्र होतो प्रत्येक प्लॅनमध्ये. हां, ते तर मी घरात फक्त हायपर होऊन बोललेले. आणि तुम्हाला माहिती आहे का नाही सांगितलं? कारण मला तुम्ही मनापासून खूप आवडता, खरंच. आणि आता तर आपलं परीश्वरमुळे डायरेक्ट रिलेशन क्रिएट झालंय. पण आता मी ऑफिशियली तुमची सून झाली आहे, त्यामुळे आता तर मी कानाला खडा लावलाय. मी ठरवलंय, मी तुमच्यासोबत कधीच गद्दारी नाही करणार. आय प्रॉमिस. तुला काय भरोसा ग दिशा? तू तर तुझ्या सख्या बहिणीची पण नाही झालीस. माझ्याशी गद्दारी नाही कारण. सासू मॉम, असं का करताय हो तुम्ही? मी किती वेळा सगळ्यांना सांगावं लागणार आहे, त्यात खरंच माझी काही चूक नव्हती. तो सगळा प्लॅन त्या अनुष्काचा होता. मी तिथे असणं हा निव्वळ योगायोग होता. माझं खरंच त्याच्यात काही डोकं नव्हतं. न्यू सासू मॉम, हे बघा, मी आता ठरवलंय सगळ्यांशी आणि स्पेशली तुमच्याशी खूप प्रामाणिकपणे वागायचं. म्हणून तर मी ते दागिने घेऊन आले ना तुम्हाला रिटर्न करायला. मला नको आहेत दागिने. या घरात लग्न करून आले ना तेव्हापासून आता माझं एकच स्वप्न आहे, मला या किर्लोस्कर मॅन्शनवर राज्य करताना बघायचंय माझ्या सासूबाईंना, दामिनी देवी किर्लोस्करांना. येस, तुम्हाला माहितीये एक सासू मॉम कसं प्रियावर अधिकार गाजवतात सासू असण्याचा, तसंच मला तुम्हाला या संपूर्ण किर्लोस्कर मॅन्शनवर अधिकार गाजवताना बघायचंय. नाही, बरोबर आहे तुझं, पण वहिनी ऐकतील हे? अहो, त्यांना ऐकावंच लागेल. त्यांच्याकडे पर्याय नाहीये. कारण आता माझी सासू एकटी नाहीये, तिच्यासोबत तिची सून आहे दिशा. मी माझ्या सासूबाईंना त्यांचा अधिकार देऊन राहणार. तुम्ही ना आता इथून पुढे मला सून कमी, मुलगीच समजा. ऐक ना दिशा, हे सगळं होत राहील. बघू आपण पुढे. आता ना माझे पाय खूप दुखतात, दाबून देतेस ना? ये. काय? दिशा मॅडम, अहो चला की, समधी तयारी करायची आहे. तयारी? कसली तयारी? स्वयंपाक करायचा आहे का? दिशा, अगं असं काय करतेस? विसरलीस का? आज तुझी आणि परितोष भाऊजींची हनीमून नाईट आहे ना, त्याचीच तयारी. दिशा, परितोष बावा, बघ, आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. आज तू तुझ्या बायकोला दाखवून दे की तू वाघ आहेस, वाघ. अरे प्रीतम, मी परितोष आहे, वाघ कसा होणार? बरोबर आहे. प्रीतम, काय तू प्लीज त्याची मस्करी करू नकोस. अरे आता भाऊ भावाची मस्करी नाही करणार तर कोण करणार? तेही बरोबर आहे. हे पण पुन्हा परितोष, तू नक्की आहेस रे. अरे तुला दिशासारखी बायको मिळाली. खरं तर मी त्यासाठी तुला थँक्स म्हणायला पाहिजे, कारण जर तुमचं लग्न झालं असतं
तर दिशा मला कधी भेटलीच नसती. काय आता म्हणजे ना की कसं नशीब असतं रे. पण खरं ना परितोष, तुमचा जोडा जास्त छान दिसतो. अरे थँक्स यार. आणि मी पण बघितलंय ना, दिशाचं पण खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. किती आतुरतेने वाट बघत असते तुझी. खरंच खरंच तुला असं वाटतं? अरे मग काय. हे बघ, आता हे तुझ्या रूम मध्ये जाशील ना तेव्हा ती खरं तर खूप एक्सायटेड असेल. तुला असं दाखवेल की आधी तिला फ्रेंडशिप करायची आहे किंवा पूजा झाली नाहीये, हा, किंवा अशी काहीतरी कारण देईल की पाठ दुखतंय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, किंवा मी दमलीच आहे असं काहीतरी बोलेल. पण तू मागे हटायचं नाही. खरंच अशी कारण देईल ती. घ्या, अरे एक्सपिरियन्स वरून सांगतो यार. हे बघ, तू तिचं काही ऐकायचं नाही, हा. तू स्ट्रॉंग राहायचं. कारण आता जर तू तिचं ऐकलास आणि असं काहीतरी मागे हटलास ना तर तिला वाटेल की तुझं प्रेमच नाही आहे तिच्यावर. नाही, माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. नाही, मी नाही तिला एकटं सोडणार. ओके ओके, बस झालं आता. थिअरी बस झाली, आता प्रॅक्टिकल. करेक्ट आहे. चला चला चला. चला 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 चलो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. चलो सकाळी भेटूया. आपले प्लॅन सक्सेसफुल होईल. होणार रे. हळू हळूहळू. हा, इकडे इकडे. एक मिनिट. हा, सरप्राईज. वाव वाव, बस. हे हे किती ब्युटिफुली डेकोरेट केलंय सगळं. हे सगळं फक्त तुझ्यासाठी. ये ना, बस. पारू, आता परितोष भाऊजीच हे उघडून नव्या नवरीच्या चेहऱ्यावरचं तेज बघते. आणि आता हे समजा बघून ना परितोष सर तर बेशुद्धच होतील. पारू, नवीन सुनबाई, ऑल द बेस्ट. हे बघा ना, तुम्ही प्लीज मला असं चिडवू नका ना, मला खूप लाज वाटते. अगं बरं बरं, सॉरी. हा, तामिनी काकू, पारू, परत चला, आता आम्ही येतो. चला चला चला, जाऊया आपण. थांब थांब थांब. पारू, दिशा, ऑल द बेस्ट. हा, एन्जॉय. दिशा, मी असंच बसायचं नाही. ऐक माझं, ऐक. तू या घरातली मोठी सून आहेस, कळलं? त्या नात्याने मी तुझी सासू आहे. या नात्याने मी तुला आज सांगते, तू ना वर्षभरात या घरात नातू दे. वर्षभरात या घरात पाळणा हल्लाच पाहिजे. ती प्रिया या घराला नातू द्यायच्या आधी तू दिलास ना, तर तुझ्या निमित्ताने का असे ना या घरातला माझा मान सन्मान वाढेल आणि माझ्यासोबत तुझाही. कळलं ना? बाकी सगळं तुला माहितीच आहे. ऑल दी बेस्ट. आणि ऐक ना, तू ना अशी इथे नको बसू, तिथे मध्ये बसतेस का? म्हणजे तुला व्यवस्थित बसता येईल. चल इथे. ऑल दी बेस्ट. मी काय ते मुलं जन्माला घालायला आलीये का? ते पिकल आंटी. दिशा, हा का फक्त दिशाच म्हटलं, ते घोंगट काढायला नव्हतं सांगितलं. हो, पण आपल्यात ही एवढी फॉर्मॅलिटी कशाला? हो ना. हे असं खूप टिपिकल ब्राईड अँड ग्रूम सारखं फील होतंय. नको आहे. ते पण बरोबरच आहे म्हणा. काय झालं? परेश्वर, आपली अजून पूजा नाही ना झाली आहे. पूजेच्या आधी असं काही करायचं नसतं.
मी आत्ताच देवघरात पूजा केलेली आहे. याच्या बापाने तरी लग्नानंतरची पूजा एकट्याने केली होती का? मूर्ख. हे कसला विचार करतेस? मी हाच विचार करते की आपण एकमेकांना अजून थोडं समजून घेतलं पाहिजे, हो ना? आपण समजून घेतलंय एकमेकांना म्हणून तर आपण लग्न केलं, हो ना? हो. मला ना आज खूप थकायलाच झालं हो जरा. मी तुला ज्यूस आणून देऊ? नाही नको, डोकं पण दुखतंय. मग औषध देऊ का? 10 मिनिटात डोकेदुखी गायब. मी काय म्हणते, आपण आज झोपून जाऊया प्लीज. हे बघ, मला माहितीये तू कारण देतेस, कारण त्याचा मी खूप अभ्यास केलाय. आणि आता पुढे काय करायचंय? तुम्हाला बाहेर कोणी काही सांगितलंय का? नाही म्हणजे तुम्हाला काही सांगून शिकवून आतमध्ये पाठवलंय का? ह्या सगळ्या गप्पा आपण उद्या पण मारू शकतो ना. नक्कीच याला माझ्याकडे त्या प्रीतम आणि आदित्यने कान भरून पाठवलं असणार आहे. मग मला आता ही वेळ वाया घालवायची नाहीये. परेश्वर, दिशा, परेश्वर. परेश्वर, परेश्वर, परेश्वर. परेश्वर, परेश्वर. तुम्ही वाटेल तितके प्रयत्न करा, सगळे अनसक्सेसफुल होणार. आता या दिशाची एंट्री या घरात झाली आहे आणि या घरातून मला आता कोणीच बाहेर नाही काढू शकत. सगळ्या किर्लोस्करांनी आता त्यांच्या पेट टाइमचा काउंटडाऊन सुरू करावा, कारण किर्लोस्करांची वाईट वेळ सुरू होतीये आता. पारुबाळा, ही घे फुलं द्या. हत्याओ, एवढीशी फुलं पुरायची नाहीत, अजून फुलं लागतील. हत्याओ, समधीकडे फुलांचा सडा घालायचा आहे. काळजी करू नको, भरपूर फुलं आहेत आपल्याकडे. पारू, तुझा घरातल्या सगळ्या कार्यक्रमांमधला उत्साह बघितला ना की मला तरुणपणीची मीच आठवते. अरे, इथली फुलं पण संपत आली आहेत. मला फुलं कमी पडतायत, अजून लागणार आहेत. पारू, अगं ते प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू, मी सांगते आणायला. सावित्री, त्या झपटदिशी घेऊन या. आणते आणते. तू आहे थांब, म्हणून मला कुठल्याच गोष्टींची काळजी करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी एकदम पटापट मिळतात. या मॅडम. पारू, पंढरपूरला जाणारी दिंडी आपल्याकडे येणार आहे आज. वारकऱ्यांची सगळी व्यवस्था आपल्याकडून उत्तमच झाली पाहिजे. हा देवी आई, तुम्ही कसली बी चिंता करू नका, समज व्यवस्थित होईल. देवी आई, तुमचा उपवास आहे ना आज? तुझा पण आज उपवास आहे ना? अरे, तू
तुम्ही एकमेकींना न सांगताच कसं कळलं की तुम्हा दोघींचाही आज उपवास आहे? कारण पारूला माझ्या मनातलं नेहमीच कळतं. कमाल आहे. बरं त्या बाईसाहेब उठल्यात की नाही अजून?